चला फायनली मित्रांनो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा जो ब्लॉग असणार आहे तो आता ठाणे टू कणकवली जाणार आहे. मी एकटाच आहे, गणपतीला गावी चाललो आहे. तर आज बघू किती गर्दी आहे किती नाही. तर माझ्याकडे रिझर्वेशनची एक पण तिकीट नाही, तर जनरलची तिकीट आहे. तर भरपूर गर्दी आहे असं बोलत आहेत भरपूर जण. तर आय होप गर्दी नसली पाहिजे, म्हणजे चढायला सगळ्यांना भेटला पाहिजे. तर बघू आता मी एकटाच आहे. एकटाचा सफर म्हणजे काय वाटत नाही एवढा, बट तरी पण थोडी घरच्यांना भीती भरपूर असते की गेला आहे का नाही पोचला का नाही. तर बट काय नाही, मी सेफ जाणार आहे, म्हणजे आरामात जाणार, जास्त घाई पण नाही करणार आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा आणि जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. 3000 सबस्क्रायबर टार्गेट आहे. तर आलं आहे तर ठाणे स्टेशनला. बघू आता 7 नंबरला जातो, किती गर्दी आहे किती नाही. आणि बघू कोणतरी ओळखीचा भेटला पाहिजे. आय होप ओळखीचा भेटेल कोण ना कोणतरी. तर चला फायनली मित्रांनो आलो आता. पण मँगलोरची लाईन जिकडे असते ना तिकडे आलो आहे. बघतो आता किती गर्दी आहे किती नाही. जास्त गर्दी नसली पाहिजे, जास्त पब्लिक नाही दिसत आपल्याला. ओळखीचे पण काय दिसत नाहीत. कोण आहेत का नाही भाई गावी जाणार आहे मुंबईपासून मँगलोरला. नाही जास्त, पण आता तर सध्या 8:30 वाजले. 8:30 नंतर आय थिंक पब्लिक वाढेल. एकदा इथं कोणाला तरी विचारावं लागेल, तो विचारावं लागेल लास्ट नंबर कुठचा आहे आणि कुठची. ही 100% आय थिंक मला मँगलोरची लाईन वाटते, मँगलोर ट्रेननी. आणि तो एक मित्र भेटला जस्ट, त्याला तो बोला एक्स्ट्रा ट्रेन सोडलेली आहे सावंतवाडी स्पेशल आय थिंक. त्या ट्रेननी पण जायचं ट्राय करेन मी. एवढीच गर्दी आहे यार मँगलोर. मला वाटलं असेल मजबूत भरलेला स्टेशन वगैरे. कोण आहे भवानी स्पोर्ट्सवाला? नाही रे एवढं काय खास गर्दी. आय होप भेटेल आपल्याला बसायला असं वाटतं भाई. चला फायनली आता जात होतो मँगलोर ट्रेननी, बट म्हणजे पोलिसांनी ते अनाऊन्समेंट केली की सावंतवाडी स्पेशल आहे. तर तिला 6-5-6 म्हणजे आहेत जनरल डबे, तर त्यांनी जायचा होता. बट त्यानंतर आपल्याला भेटलं श्री कोचार. आता मी काय कोकरकडनं रिटर्न मारणार ना. तर बोला जाऊन दे, आता कोण ना कोणतरी भेटलाय. कोण नाही, आपला भाऊच भेटलाय. आता जाणार आपण रिटर्न मारणार आहे. भेटेल ना बसायला भावा. बघू आता पार्टनर तर भेटलाय आणि काकीला पण बसेल. जाऊ आता. किती वाजता येईल ती ट्रेन? दिव्याला पोचेल ना. चला आता दिव्याला पोचेल, जशी येईल तसे आता रिटर्न मारू. विचारच करत होतो कोण भेटेल कोण नाही, तर भेटलाय भावा आपला. तर बघू आता जशी ट्रेन येईल तशी. आता किती पण लेट होऊन दे काय पण होऊन दे, आता आपला भेटलाय पार्टनर. चला आता सावंतवाडी स्पेशलची स्पेशल ट्रेन येते. 5 डबे आहे तिला जनरल. सगळे आता हल्ले तिथून, बेकार गर्दी होणार आहे. हा सोडायला आला आहे त्यामुळे समजून घ्या. मगाशी बोललो आपल्यासोबत आहे. गर्दी चालू झाली आहे भाई. जसं भेटतील तसे चढणार. तिला नंबर वगैरे काहीच नाही. हे बघा आम्हाला वाटलं 5 जे जनरल जसं बोलले ना, काय माहिती नाही. सगळे बोलत आहे खाली असेल बट खाली नाही ते डबे. असा विचार केलेला, बट विचारच करू शकतो. मतलब नाही. आता जसं मँगलोर ट्रेनला थांबलेलो आम्ही, आता तर थांबलोय. सगळ्यांना वाटलेलं खाली होईल बट नॉट बाय, फुल आहे. ही कुठची गाडी आहे? बोलता स्पेशल बट स्पेशल आहे, प्रॉपर स्पेशल आहे, पूर्ण भरून आलेली आहे. हा स्पेशल आहे गाडी. A few minutes later. गाईस तर आलो आपण फायनली जनरल डब्यांमध्ये. पहिला रिझर्वेशनमध्ये होतो आणि आता आपल्याला बघू बसायला भेटते का नाही. वरती जरी जागा बसायला भेटते ना तरी काय प्रॉब्लेम नाही. जशी जागा भेटते तशी पब्लिक बसते. बट वरती आहे म्हणजे चाललो भाई गॉड्स प्लॅन. वरती कोण आहेत का? चला फायनली मित्रांनो बसायला जागा भेटलेली आहे. आणि ती पण कोकण कन्यामध्ये जनरल डब्याचा. आणि ती पण आपण आम्ही रिटर्न मारतोय. फायनली भेटली. मला वाटलं बसायला भेटणार नाही काय नाही. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी. तर भेटले नशीब. गॉड्स प्लॅन. थँक्यू गणपती बाप्पा मोरया. तर माझ्यासोबत होता ना तो पण, त्याला पण आरामात बसायला भेटलं. नशीब आम्ही जी तशी ट्रेन भेटली तशी चढलोय.
रॅन्डमली भेटलेला भावाला बसायला पण भेटलं. काय बोलतो भावा, नशीब चढलो ना आपण घाईघाईत. पहिला चढलो आम्ही कुठे होते रिझर्वेशनमध्ये, नंतर तिकडे एक रॅन्डमली पीपल भेटले की बोलली पुढे जाऊ, पुढे आहेत जनरल डबे आहेत. आणि ही बघा काकी आम्हाला भेटलेली, ती पण या डब्यामध्ये चढली. तर आता बघू सफर कसा होतो. मस्तपैकी बसायला भेटलाय बस, अजून काय पाहिजे. रिझर्वेशन करून मतलब नाही, असा रिझर्वेशन बेस्ट असतो. म्हणजे घाई जायचं अचानकमध्ये एवढी एक्साइटमेंट असते ना. तर आता बघू आता किती वाजेपर्यंत जाऊ ते ट्रेन, काय टेन्शन नाही. आणि आता मजा आहे. आता म्हणजे अशी फिलिंग ना की गावी जाताना असं म्हणजे मी विचार करतो लास्ट की गर्दीतून जायचं नाही, गर्दीतून नाही. बट ही जी फिलिंग आहे बाई नेक्स्ट लेवल. वरती बसायला भेटलं, कुठे पण बसायला भेटलं बसायला. वडापाववाले पण आलेत मस्तपैकी ट्रेनमध्ये, स्पेशल वडापाव. वरती सगळे बसले. तर आता डायरेक्ट कणकवली नाही, आता ही पहिला CSTला जाईल. CSTवरून मग दादा CSTवरून रिटर्न. तर चार्जिंगचा स्पॉट पण आहे, काहीच टेन्शन नाही. आता फक्त एक वडापाव घ्यायचा, 2 वडापाव घ्यायचे, पाणी बॉटल घ्यायचे बस. चला काही आता आपण आले दादरला. दादर स्टेशनला आता एवढी गर्दी आहे, म्हणजे बेकार गर्दी आहे. तर मग किती जण चढतात, किती जण काय आयडिया तर नाही मला. तर आहे तुम्हाला दाखवतो गर्दी किती जण आलेत वरती. हे बघा पब्लिक आले, उतरवायला बाई. तर कोण उतरणारच नाहीत बाई, आले उतरवायला बाई. छाटा उतरतात कोण नाही उतरणार बाई. कोणी नका उतरू बाई, कोणी उतरणार नाही. आता एक सीन झाला काही, म्हणजे जे चढलेले ना दादरला, त्यांना पोलीस वगैरे होते ना, TC वगैरे. आय थिंक जेवढे चढले ना त्यांना बोलले रिटर्न उतरा. म्हणजे भाई असं करू नका कोणी, कारण की त्यांना चढायला भेटत नाही वगैरे म्हणून ते दादरवरून रिटर्न मारतात. म्हणजे एक रिक्वेस्ट आहे, तर कोण कुठे त्यांना बघत असेल आपला ब्लॉग तर प्लीज सांगते तुम्हाला. म्हणजे असे चढलेले माणसांना रिटर्न उतरवला ना ते खूप वाईट वाटतं. म्हणजे बाकीची पब्लिक पण बघते की म्हणजे आम्ही चढलो आहे, एवढा इन्सर्ट वगैरे खूप बेकार वाटतं. असं कधीच करू नका प्लीज. आता ना एक सीन झाला आहे मेन म्हणजे ना, डब्यामध्ये चढले ना त्यांचा काय सीन झाला, जे चढले आहेत ना त्यांना आता रिटर्न उतरव. तर दाखवतो तुम्हाला काय आलं. आतमध्ये आलाय, धमकी देत आहेत की उतराव वगैरे. फाईन पण घेतला यांच्याकडे तिकीट असून सुद्धा. हां मतलब नाही यांचं फाईन भरून. हां तर लय वाट लागली आहे बिचाऱ्यांची. तर बघा आता पब्लिकने जर सपोर्ट केला ना तर काय टेन्शन नाही. मेन म्हणजे आता पब्लिकचा सपोर्ट आहे, एकी असले तर काहीच नाही होऊ शकत. तर आम्ही इथले तर पब्लिक आहे का कोण उतरणार नाही. आय होप भाई गणपती बाप्पा उतरवू नको कोणाला. चला आता फायनली CST स्टेशन आलंय. हालत तर बेकार होणार आहे, दाखवू नाही शकत कारण मी वरती आहे. बघा TC लोक आहेत भाई. बसा परत जसे आलेले तसे. TC भाई तू किधर इधर उधर कर रहे है, नीचे क्यों गया था, खाली कशाला गेलेले. परत बघितलं असं उतरवलं असं तुम्हाला. हां गेले बाबा, जसे आलेले तसे गेलेत. सगळ्यांना धक्का मारून उतरवतो, धक्का मारून. फाईन पण मारतोय आणि धक्का पण मारतोय आणि उतरवतोय. फाईन मारून उतरवतोय. बघा काय सीन झालाय, सगळ्यात बेकार सीन झालाय. पहिल्यांदा असा वाटलेलं की असं चांगली भेटली जागा बसायला, बट जे चढलेले ना त्यांना सगळ्यांना परत उतरावं लागलं. काहीच नाही मतलब, कारण की यांनी जी लाईन लावलेली ना त्यासाठी परत सगळ्यांना उतरायला लागलं. चला हालत लय बेकार झालेली गाईज. पहिला सगळ्या पब्लिकला उतरवला, खाली अंधार आहे त्यामुळे काही दिसत नाही. हालत बेकार झाली लय. सगळ्यांना उतरवलं आणि परत लाईन लावायला लागली भाई. पहिला वरती होतो दुसऱ्या डब्यात, आता खाली आहे. फुल इज्जत भावांनो, आपला भाऊ वरती गेला बट कोई बात नाही. चला फायनली CST गाडी निघालेली आहे. अंधार पूर्ण पॅक गर्दी, फुल गर्दी पॅक. लय बेकार हालत झाली भरपूर जणांची. चला बरोबर
11ला गाडी सुटलेली आहे, नाही सॉरी 11:15ला गाडी सुटली इथून. आता कणकवलीला कधी पोहोचेल काय, डायरेक्ट कणकवलीला गेल्यावर. चला फायनली आलो आहे आता पण ठाणे स्टेशनला. मग आपण इथूनच रिटर्न मारले का आपली कोकणकडनं ट्रेन, बट CSTला जाऊन रिटर्न उतरावं लागलं आणि रिटर्न परत चढावं लागलं. नशीब चांगलं होतं की आम्हाला आतमध्ये चढायला भेटलं आणि प्लस जागा पण भेटली बसायला. चला तर फायनली चिपळूण स्टेशन आलेलं आहे. 5:15 वाजलेत. अर्धी नॉर्मल गाडी खाली झालेली आहे, त्यानंतर अर्धी गाडी आता आपला संगमेश्वरला उतरणार आहे. त्यानंतर रत्नागिरीला किती खाली, रत्नागिरी नाही संगमेश्वर नंतर बेकार करते अजून पण, म्हणजे नॉर्मल गाडी पाय बी सोडायला जागा झाली ऑलमोस्ट. 5:15 वाजले आता सकाळचे. गुड मॉर्निंग गाईज. तर फायनली सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि आता आपण पोहोचलोय संगमेश्वरला. इथं खालची बॅग आहे बघ ना. बॅग आहे, एक बॅग आहे भाऊ, एक बॅग आहे. तर विंडो सीट होती ती आता उतरलंय संगमेश्वरला. आता कणकवलीला जायला किती वेळ लागेल काय माहित नाही. स्टेशन आहे कसं आहे पर एक्साइटेड. कणकवली एकदा जर ट्रेनचा प्रवास संपला ना तर बरं वाटेल. चला तर फायनली 7:30 वाजले. 7:30 वाजले आता आपण आता पोहोचलोय रत्नागिरीला. म्हणजे भरपूर पब्लिक म्हणजे रत्नागिरीला थांबलेली पुढच्या वेगवेगळ्या ट्रेन गेलेली. तर आता होती ना ती पब्लिक आता चढल्यावरती. आता कणकवली स्टेशन कधी येतं काय माहिती, वेट करावं लागेल तर आता जस्ट 9 वाजले. 9 वाजले आणि वैभववाडी स्टेशन क्रॉस केलं आहे. म्हणजे मँगलोर ट्रेन पण म्हणजे पोचली लवकर आली या ट्रेनच्या आधी. आता कणकवलीला अजून 1 तास तर जाईल असं वाटतं. एक नांदगाव स्टेशन आहे, त्यानंतर मग कणकवली 10 वाजतील असं वाटतं मला. तर चला फायनली मित्रांनो आता आपण 10 वाजले आहेत आणि बरोबर 10 वाजता आपण कणकवली स्टेशनला पोहोचलेलो आहे. लय हालत बेकार झाली आहे, पण बसायला भेटलं त्यामुळे काही टेन्शन नाही. पण ट्रेनमध्ये जी हालत बेकार झाली ना रात्री ती बाई अशी कोणची झाली नाही पाहिजे. म्हणजे उतरा परत चढा त्या गर्दीमध्ये एवढ्या. तर आता मामाला फोन केला आहे, येतोय मामा घ्यायला. पहिला मामाच्या इथे जाईल, मग तिकडून मग डायरेक्ट सोनवड्याला जाईल. पण आधी पहिला मी तोंड होईल, फ्रेश होईल थोडा. कामातून झालं पूर्ण म्हणजे 10 वाजले बरोबर बोललो ना मी 10 वाजतील आपल्याला यायला. बरोबर 10 वाजले कणकवलीला पोहोचलो. पण मँगलोर गाडी सगळ्यात लवकर आली यार. बट जे होत आहे बच्चे गेले होत आहे. यात बसून आलो आरामात. काय मँगलोरमध्ये बसायला पण नाही भेटलं असं, तो एक प्रॉब्लेम असतो कारण गर्दी पण भरपूर होती. थोडा हळूहळू पुढे चालतो कारण की जस्ट आता म्हणजे पोचलो आणि मामाला फोन केला तर मामा बोलला थोडा हळूहळू पुढे ये. तोपर्यंत चालतो. आता इथून बघतो थोडा चालतो जरा. दिवसभर गाडीमध्ये बसून बसून पाय एकदम जाम झालेले, तर थोडा चालत जातो. मामा येईल हळूहळू अर्ध्यापर्यंत जवळच येईल, लांब पण नाही. तर जसा येईल तसा डायरेक्ट जाऊ. चला डायरेक्ट आलाय फायनली मामा न्यायला. अँड हा बस स्टॉप आहे. कणकवली बाजारपेठ आय थिंक पुढे आहे. या सगळ्या मुंबईपासून आलेल्या बस आहेत. चला तर आलोय कणकवली बाजारपेठेत. तर काहीतरी शॉपिंग करायचे मामाला. काय काय घ्यायचे, केळी घेतली आहेत, गजरे घ्यायला थांबलं वाटतं. गजरा घेऊन मग डायरेक्ट घरी. खूप चेंजेस झाला, खूप चेंजेस आला. तिथं नाश्ता करायचा याच्यात थोडा 15-20 मिनटं गेली आणि 15-20 मिनटात जर लवकर निघलं होतं ना तेवढं घरी पोचलो असतो. पाऊस चालू झाला, मोडक्यासाठी वाचलाय. पावसाने असं नाही की एकदम मोठमोठा पाऊस आलाय. दोघं पण भिजलो होतो. मामाने पण छत्री आणलेली, मी पण छत्रीने आणले, त्यामुळे पूर्ण भिजलो होतो. त्यावेळी थांबलो जरा इथे या दुकानाच्या इथे. तर अजून किती वेळ पाऊस आहे काय माहित.
हा बघा पाऊस नॉन स्टॉप. मी पण छत्री नाही आणली, मामाने पण नाही. मामाने रेनकोट आला, मामा सेफ होईल. बट नॉट बिटी यार, इथे थांबलो मी. तर चला फायनली मित्रांनो आलो आता आपण मामाच्या इथे घरी. आणि पाऊस पण होता, पावसामुळे बाजू त्या दुकानातली छत्री घेतली आणि पाऊस थांबतच नव्हता, त्यामुळे छत्री घेतली डायरेक्ट आलो इथं. जसा बारीक पाऊस झाला तसा. तर एवढंच होता आपला मुंबई टू कोकण, आपला मुंबई टू कणकवलीचा सफर ट्रेनचा. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा हा ब्लॉग कसा वाटलाय आणि कोण कोण या ट्रेनने आलेलं आहे आणि कोण कोण नाही, आणि कोणाकोणाला मँगलोर ट्रेननी येताना म्हणजे बसायला भेटलं. तर असेच नवीन ब्लॉग बघायला भेटतील तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा.